नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर मी दीपक रेगे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जयवंत दळवी यांची चक्र ही कादंबरी आणि आज भाग 5वा. दूरवर काळोखात लुकाची सडसडीत आकृती हालताना बघताच बेनवानं इमानी कुत्र्यासारखी टुणकन उडी मारली. तो त्याच्या पाठोपाठ धावला. लुक्का चालला होय. अबे चलो ना, क्या करेगा बैठ के. पहाटेची पहिली गाडी पकडून गाठतो ना कल्याण. सुबह से सुबह पुलिस थाने पे रिपोर्ट करना ना मेरे को. अभी वापस कब आएगा लुका. अरे बस ऐसा ही आएगा, हमको क्या, कभी इधर कभी उधर. मेरा खास सगे वाला तो कोई नहीं. अरे आता दिन जाता है. त्यानं बेनवाच्या खांद्यावर आपुलकीनं थाप मारली. हातातले बूट मारलेल्या उंदरासारखे लोंबवत तो पुढे गेला, अदृश्य झाला. झोपडीच्या समोर कार आवाज करत ट्रक थांबला. ट्रकचे 2 दिवे मिटले. मोटारीचा घर असा पुन्हा एकदा मोठ्यानं आवाज झाला आणि मग प्राण गेल्यासारखा ट्रक तिथे पडून राहिला. अम्मानं घासलेटचा डबडा पेटून बाहेर आणला. ट्रकचा दरवाजा उघडून अण्णानं धपकन फुटपाथवर उडी घेतली आणि खाडकन दार बंद केलं. त्याची मळून गेलेली खाकी पॅन्ट कमरेपर्यंत खाली घसरली होती. थुलथुलीत पोटावरनं गंजी फ्रॉक बेंबीच्या वर सरकला होता. पावशेर धान्य मावेल एवढा मोठा बेंबीचा खड्डा होता. अण्णाचा मूळचा वर्ण गोरा, पण उन्हात करपून कातडी बुरून पावासारखी झाली होती. उन्हानं आणि श्रमानं तोंड करपट्ट झालं होतं. तोंडावर खुरटी दाढी वाढली होती. गालाचे उंचवटे चांगले तांबूस होते. रिकाम्या सोडा वॉटरच्या बाटलीतल्या खुळखुळत्या हिरव्या बैदुलासारखे त्याचे घारे डोळे गर फिरत असत. डोक्यावर शिखासारखा पटका गुंडाळलेला होता. पटक्याचं एक टोक छातीवर लोंबत होतं. अंगावरचा 4 पाकिटांचा खाकी कोट सोललेल्या कातड्यासारखा लोंबत होता. फुटपाथवरनं त्यांनी उडी घेताच अंगाचं मांस लफ लोंबावं तसा तो कोट लोंबला. झोपडीच्या समोर येता दोन्ही हात वर घेऊन त्यांनी आळस दिला, जांभई दिली आणि जागच्या जागी अंग पिळवटून त्यांनी कडा पाठीची हाडं मोडली. तेवढ्यात अम्मानं झोपडीच्या दारापाशी पाण्यानं भरलेला लोटा ठेवला. तो लोटा घेऊन अण्णा फुटपाथच्या कडेला उकेडवा बसला. गळ्याखाली हात सारून जानवं ओढलं, कानावर ठेवलं आणि तिथंच लघवी केली. मग स्वच्छ तोंड धुतलं, नीट कोपरापर्यंत हात धुतले. तेव्हा लाल धुळीच्या पाण्याचे वरंगळ रक्तासारखे त्याच्या हातावरनं खाली ओघळले. डोकीवरला पटका काढून त्यांनी ओरबडल्यासारखं तोंड निपटलं. तेव्हा त्याचा चेहरा ताजा तवाना झाला. पटका काढल्यामुळं त्याचे पिंगट राठ केस अस्ताव्यस्त झाले आणि त्यामुळे चेहरा काहीसा उग्र दिसायला लागला. कमरेतून वाकून अण्णा झोपडीत शिरला. पाळलेल्या मांजरासारखा कोपऱ्यात मांडी ठोकून बसला. झाकून ठेवलेली मटणाची थाळी अम्मानं त्याच्या पुढं केली आणि भाकरीचे तुकडे मोडत त्यांनी मटणावर हात मारायला सुरुवात केली. त्याला घाईघाईनं खायची सवय. घास तोंडात पडतात चावण्याऐवजी गिळण्याची धडपड, त्यामुळे मध्येच त्याला एकदम ठसका लागला. डोळे आणि चेहरा लालबुंद झाला. कुणी यात काढली, अम्मा म्हणाली. पण अण्णा काही बोलला नाही. भाकरीचे तुकडे तोंडात कोंबत राहिला. मटण खाऊन होईपर्यंत अम्माही गप्प राहिली. अरे तू गप का अम्मा. कुठं गप. अम्मानं आपला आखूड पदर तोंडावरनं फिरवला. काय तब्येत बरी नाही काय. काय धाड झाली तब्येतीला. मग वाटाला काय झालंय. कुठं काय, सुजलेले दिसतात. मुंगी चावली असेल, जरा दुखत्यात. अगं मग लाव ना तिथं काहीतरी. वतीन बरे. कुणी आलं होतं का. कोण. अम्मा एकदम चपापल्यासारखी झाली. मग दोघेही थोडा वेळ शांत राहिली. होता कुठं इतके दिस. 15 दिवस झाले ना, ट्रक आलाच नाही ह्या कडेला. तेच म्हणते मी, अण्णा गेले कुणीकडं. वाट बघत होती वय. तर डोळे शिनले. अण्णाच्या थकलेल्या चेहऱ्यावर एकदम उजाळा आला. तोंडातला घास आवळून धरणाऱ्या ओठात हसू दाबलं गेलं. कुणीतरी उत्कंठतेनं आतुरतेनं आपली वाट बघतोय ही कल्पना त्याला सुखकारक वाटली. मला बी चैन नाही पडत तुला भेटल्याशिवाय, पण करणार काय. हा ट्रकचा धंदा लय वाईट.
पोतं वाकडं तिकडं हलवावं तसं अण्णानं आपलं अंग हलवलं आणि एक लांब लचक ढेकर दिला. घरी गेला होता का? घर? तुमचं कुठेतरी घर असनच ना. हे बघ, तू पुन्हा पुन्हा नेहमी हाच प्रश्न विचारती. तुला कितीदा सांगितलं मला घरदार नाहीये. होतं, आता नाहीये. वयाच्या 10व्या वर्षी सोडलं मी. सगळे धंदे करून 20व्या वर्षी ट्रकचं स्टिअरिंग हातात धरलं. गेली 10 वर्ष तेच हातात आहे. पण मग बायकोला पण भेटत नाही का? त्या आईला पुन्हा तेच. अरे बायको हाय लेकाची कोणाला? सावत्र आई तेवढी आहे म्हणजे असल कराडला. पण जातंय कोण तिथं? आणि लगीन केलंय कोणी? तू तेवढी एक माझ्या जीवाची. 5 वर्ष झाली तूच आहे. अम्मा गंभीर झाली. तिच्या काळजावर पीस हुळहुळलं. अण्णाच्या गुबगुबीत मांडीवर डोकं ठेवून झोपी जावं असं तिला वाटलं. अण्णा तिला मनापासून आवडायचा. तो जातीनं बामण होता. त्यानं खांद्यावरचं जानवं कधी ढळवलं नव्हतं, पण तो स्वभावानं गरीब आणि अंगानं गोरापान होता म्हणून तिला खूप आवडायचा. अगदी इंग्रजासारखा गोरापान. नेहमी वस्त्राखाली राहणारा अंगाचा भाग गोरा, तांबूस आणि तजेलदार होता. त्या गोरेपणावर अम्मा पराकाष्ठेची खुळी झाली होती. त्या खोळेपणाच्या पोटीच ती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारून अण्णाला बायका पोरं नाहीत याची खात्री करून घ्यायची. दर 2-4 भेटीनंतर ती असले प्रश्न विचारायचीच आणि मग स्वतःवर खुश व्हायची. चूळ भरून फेकल्यावर अण्णानं आपले कपडे उतरले. नुसत्या नाडीच्या अर्ध्या चड्डीनं तो अम्माच्या पसरलेल्या गोधड्यांवर अजगरासारखा आडवा पाडला. अम्मानं झोपडीचं दार लावलं. घासलेटच्या भगभगद्या दिव्याच्या प्रकाशात त्याचं गोरपान अंग एकदा डोळे भरून तिने निहाळलं. दिव्यावर फुंक मारून तिने झोपडीत किच्च काळोख केला आणि दुसऱ्याच क्षणी ती अण्णाच्या कुशीत नाहीशी झाली. पहाटे रुकाच्या झोपडीवरनं कोंबडा आरवला. बादशहा. त्या साऱ्या वस्तीत मस्ती आणि ऐट कोणाची होती तर ती त्या बादशहाची. 4 आंगळं उंचीचा लाल भडक तुरा तो भलत्याच मिजाशीत मिरवायचा. गळ्याखाली विधभर लांब लोंबणारी पात म्हणजे अंगात राहू न शकणारं रक्त ओघळता ओघळता थिजलंय का काय असंच वाटायचं. साल्याला कापला तर एका बकऱ्याचं मटण पडेल असं वस्तीतले सगळे लोक म्हणायचे. बांग देऊन त्यांनी दोन्ही बाजूचे पंख धापधाप हलवले की आसपासचा पालापाचोळा झाडू मारल्यासारखा निपटून निघायचा. हळद चढवल्यासारखा दिसणारा एक एक पाय पुढं रोवून तो कंबर लचकवल्यासारखा चालायचा तेव्हा मातीत इंच इंच खोलीचा खड्डा पाडायचा. बादशहानं झोपडीवर पाय रोवून बांग देताच अख्ख्या वस्तीला जाग आली. बेनवा आपल्या बाजेवर जागा झाला तेव्हा समोर ट्रक नव्हता. झोपडीचं दार उघडं होतं. अण्णा ट्रक घेऊन भल्या रामप्रहारी निघून गेलेला होता. झोपडीत अम्मा मोठ्या समाधानानं सुस्तीनं झोपली होती. तिचं अपुरं वस्त्र अंगावर कसं तरी पडलं. म्हणून जाग आली तरी बेनवा झोपडीत नाही गेला. अम्माला जाग येईपर्यंत झोपावं म्हणून त्यांनी पुन्हा कूस बदलली आणि डोळे मिटून तो स्वस्थ पडून राहिला. रस्त्यावर झाडू मारता मारता सोन्यानं अम्माला हाक मारली तेव्हा तिला जाग आली. ती धडपडून लगबगीनं उठली. गिरकी घेत तिने 2 वारांचं चिरगूट अंगाभोवती लपेटलं आणि मशेरी चोळत ती फुटपाथवर येऊन उकिडवी बसली. अम्मा सकाळी जागी असो किंवा झोपलेली असो, गो अम्मा अशी रोज सकाळी हाक मारण्याचं काम सोन्या अगदी भक्तिभावानं केल्यासारखा करायचा. आपल्या ताब्यातला रस्ता झाडून झाला म्हणजे म्युन्सिपाल्टीची गाडी येईपर्यंत वाट बघत तो अम्माच्या झोपडीसमोर बसून राहायचा. खराट्याचा दांडा खांद्यावर घेऊन अम्माला हावरट नजरेनं बघत स्वस्थ बसून राहायचा. एकटक नजरेनं अम्माला बघत राहणं हा त्याचा आवडता छंद. आपल्यासमोर उकिडवं बसून तिने चहा घ्यावा म्हणून पदरमोडीनं तो तिला चहासुद्धा द्यायचा. हा त्याचा रोजचा क्रम. बशांची चढत कडकड वाजवत अब्दुल्लाही आला. नेहमीच्या सरावानं तिथे उभा राहिला. तोपर्यंत अम्मानं चुळा टाकल्या होत्या. अब्दुल्लाच्या एका हातात किटली होती. किटलीखाली शेगडी लोंबत होती. काही न विचारता त्यांनी कानापर्यंत शेगडी उचलली. 2 कप भरले. तेवढ्यात बेनवा उठला. चहा प्यायला हजर झाला. आणखीन 1 कप दे रे अब्दुल्ला.
सोन्या म्हणाला. मग तिघंही भुर्र भुर्र आवाज करत चहा पीत बसले. उकिडवी बसून आम्हा चहा पीत होती. कपडा फाटेल इतके तट्ट फुगलेले आम्हाचे अवयव पाहता पाहता सोन्याच्या लटपटत्या जीवणीतनं चहाचे थेंब ओघळायला लागले. त्याचा जीव हरखून गेला होता. अम्माचे ओठ जरा सुजले होते. तिने कप खाली ठेवला तेव्हा सोन्याला ते स्पष्ट दिसले. ओठ गो बाये, सुजले कसे तुझे? सोन्यानं आंबट तोंड करून विचारलं. तिने काही उत्तर दिलं नाही. गो अम्मा, तो पुन्हा पुटपुटला. त्याचे आधाशी हावरट डोळे काही ना काही खात होते. अम्मा काही बोललीच नाही. सोन्याच्या गालाच्या खोल वाट्या खालीवर झाल्या. खुरट्या पिकलेल्या दाढीवरनं त्यानं मूठ घासली आणि टकटक हलणारी मुंडी स्थिर करून पुन्हा म्हणाला. कोण चावलं का काय माझ्या बायला? हा, चावला ना तुझा बा. त्याचे ओठ हसण्यासाठी आत बाहेर होत होते, पण तिने बा काढताच त्याचं हसू त्याच्या ओठात विरून गेलं. अशी फुकट उसळतच गो किती आग. अम्मा काही बोलली नाही, उठली, आत निघून गेली. चालताना ती मांडीतनं लचकत होती. तिला पाठमोरी बघत तो थोडा वेळ तिथेच बसला. अब्दुल्लानं हात पुढं करताच त्यांनी कनवटीचे 3 आणे अब्दुल्लाच्या हातावर ठेवले आणि अंगाचा चोळामोळा करत तो तिथे बसूनच राहिला. अण्णानं चावून टाकलेली हाडं अम्मानं बाहेर रस्त्यावर फेकली आणि ती पुन्हा लंगडत आत गेली. पुन्हा एकदा सोन्याचे डोळे चावताळल्यासारखे झाले. ती पुढ्यात येऊन बसावी असं त्याला उत्कटतेनं वाटलं आणि त्यातही ती उकिडवी बसावी. बोलण्या बसण्यासाठी तिने बाहेर यावं म्हणून तो पुन्हा म्हणाला. रात्री कोंबडा मारलास काय गो? पण अम्मा काही बोलली नाही, बाहेरही आली नाही. रात्री कोण जेव केले ते काय? एकदा माका तरी बोलव कोंबडा मारून. अम्मा वैतागल्यासारखी झाली. मडकं कमरेवर घेऊन ती बाहेर आली. कोंबड्यासारखी उंच मान करून सोन्या तिला बघत राहिला आणि पुन्हा म्हणाला. गे, आमच्यासाठी तरी एकदा कोंबडा मार. कोंबड्याचे पैसे मी देईन. अरे मार तू, ढोरं खा की फाडून, ती तुसडेपणानं बोलले. च्या मारी. सोन्या एकदम सोसाट्याच्या वाऱ्यात हालावा तसा हादरला आणि म्हणाला. मार. अगो बुद्ध आम्ही, बुद्ध. 6 वर्षा झाली, आता ढोरं फाडून नाही खात आम्ही हो. सोन्याचा वाकलेला कणा एकदम ताठ झाला. पण त्याची बडबड ऐकायला अम्मा थांबली नाही. कमरेवर मडकं घेऊन ती मांड्या पेचत रस्ता ओलांडायला लागली. पाणी भरण्यासाठी समोरच्या नळावर गेली. तेवढ्यात क्लक 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 आवाज करत 2-4 कोंबड्यांनी जबरदस्त कलकलाट केला. एका कोंबडीचा पिसारा चोचीत पकडून बादशाह तिचा छळ करत होता. आत मेल्या असं म्हणत सोन्या त्या बादशाहकडे बघत राहिला. मान पुढं कलती करून बादशाह दाण दाण धावत होता. पुन्हा तिचा पिसारा चावून चावून ओढत होता. तिच्या पाठीवर धाबदिशी उडी मारत होता. आसपासच्या कोंबड्या घाबरून सैरावैरा पळत होत्या, भयभीत होऊन ओरडत होत्या. त्या धावपळीत पटापटा पिसं गळून हवेत उडत होती. जवळपासची माणसं बादशाहला हाकलण्याचा प्रयत्न करत होती. आपल्या झोपडीसमोर बसलेला रुका जागेवरनं न उठता आपलं थोटं मनगट उगारून हात बोसडीच्या, अरे हात बोसडीच्या असं ओरडत होता फक्त. एकदा ओरडला की मग चिंधी टरकावल्यासारखा मध्येच लांब ढेकर देत होता. तोंड आंबट करत होता. रे चमन्या, मर गया क्या तू? रुकाची बायको चडफडून ओरडली. चमन्या धुळीत झोपला होता. रात्री अंगाखाली घेतलेली गोधडी कुठंतरी बाजूला पडली होती आणि चमन्या लोळत लोळत दुसरीकडे गेला होता. डुक्कर म्याला, दिसवर आला तरी लोळतोय असं म्हणत तिने चमन्याच्या कंबरड्यात लाथ घातली. चमन्या चुळबुळत जागा झाला. त्यानं डोळ्यांवर मनगटं ओढली. अरे जा जल्दी, बादशाह देख क्या करता, पळ असं म्हणत ती घाईघाईनं कामावर जायला धावत निघाली. बादशाहचं नाव निघता चमन्या चमकून उठला. बादशाहाशी शर्यत लावून त्याला पकडणं हा त्याचा आवडता छंद. तोल जाता जाता तिरमिरत चमन्या तीरासारखा धावत सुटला. क्षणात सगळ्या कोंबड्या पांगल्या. निर्धास्तपणे धुळीत चोची खुपसायला लागल्या. तरी पण बादशाहला पकडून त्याला सजा दिल्याशिवाय चमन्या थांबणार नव्हता. पकड साले को, पकड साले को असं म्हणत चमन्या बादशाहच्या मागं वेड्यासारखा धावत गेला. शेवटी धावता धावता अम्माच्या झोपडीसमोर बादशाहवर झडप टाकून चमन्या जमिनीवर ताडकन आडवा पाडला. क्लॉक क्लॉक करत ओरडणाऱ्या पुंड बादशाहचं नरडं धरून तो जमिनीवर बसला. जमिनीवर आडवं पडल्यामुळे त्याची ढोपरं फुटली.
पण चमण्याला त्याचं काही फारसं वाटलं नाही. बादशाह शेवटी ताब्यात आला याचा आनंद आणि त्या आनंदात तो मग्न राहिला होता. चरबी चरबी वाढली चरबी. सोन्याची नजर कौतुकानं भरली. अभि निकलता हूं साले की चरबी. धापा टाकत चमण्या पुटपुटला. दगडासारखं त्याचं ओबड धोबड डोकं खाली वाकलं. ताकद हे मेल्याच्या अंगात, चरबी आहे चरबी. असू दे असू दे. सोन्या बादशाच्या पुंडाईवर खुश झाला. आपल्याशी पुटपुटत राहिला. छोड साले की चरबी निकालता मैं. असं म्हणत चमण्यानं बादशाच्या भरदार पिसाऱ्यातनं एक मोठं पीस उपटून काढलं आणि बादशाची करडी चोच पकडून चोचीवरच्या भोकातनं पिसाचा देठ आरपार बाहेर काढला. त्यासरशी बादशाह एकदम आडवा झाला. त्याची चरबीच वितळली. वर्मी घाव घातल्यासारखा तो थंड झाला. म्हाताऱ्यासारखे पाय टाकत तो जागच्या जागी अशक्तपणे फिरू लागला. अभिजाना भडवे कर ना दंगल. असं चमण्यानं म्हणत बादशाकडं दिमाखात बघितलं. बादशाला नरम केल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर तरळला. मग डोकं खाजवत चमण्या तसाच बसून राहिला. तेवढ्यात दुरून कचरा गाडीची घंटा वाजली. आली आमची 7:30. असं म्हणत सोन्या उठला. गुडघ्यांच्या हाडांचा कडकट्ट असा आवाज करत सरळ उभा राहिला आणि अशक्त पावलं ओढत ओढत कचऱ्याचा ढीग ढकलायला लागला. श्रोते हो, हा होता भाग 5. भाग 6. उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.